नमस्कार. 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर श्री 11 प्रस्तुत लॉकडाऊन गपशप सिक्सर किंग प्रशांत यादव बरोबर आपण परत जुळत आहोत. लवकरच प्रशांत यादव आपल्याशी जुळतील. श्री 11च्या या कार्यक्रमात प्रत्येक प्रेक्षकांचं, मित्रांचं, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आमचे काही टीममेट्स पण जुळलेले आहेत लॉकडाऊन गपशपमध्ये. खूप सारे प्रश्न आहे प्रेक्षकांचे. लवकरच तुमचं उत्तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रशांत आता आपल्याला जॉईन होणार आहे लवकरच. परत एकदा प्रशांत, तुझं या कार्यक्रमामध्ये परत एकदा आभार. माझा आवाज येतोय? हो महेश, येतोय. बोल. अच्छा. तर आता आपण वळूया आपल्या श्री 11च्या जर्नीकडे, की या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये काय काय अनुभव आला तुला, कसं श्री 11ने स्वतःला बिल्ड केलं आणि त्यांच्या काही अचिव्हमेंट्स, त्याच्याबद्दल काय बोलशील? महेश, एक प्रत्येकाच्या लाईफ मध्ये बोलतो ना, आपल्या एरियातलं एक ड्रीम 11 असावी. तर राईट. मी असं छातीठोकपणे सांगेन का ती आपली ड्रीम 11 आहे. राईट. 4 बॉलर्स आहेत. 4 बॉलर्स आहेत. आता प्रशांत पवार ऍड झालाय. त्याच्यानंतर छोटा ऍड आहे. नजमुल एक आहे. बरोबर. यंगस्टर्स ना, ऍक्च्युअल मध्ये मला अजूनही आठवतंय का मी ह्याच्या अगेन्स्ट होतो का यंगस्टर्स आपल्याला मॅच नाही जिंकू शकत. गोवंडीची आमदार चषक होती. केतन, मी थोडस दुविधामध्ये होतो, कारण कसं असतं महेश, आपल्याला पॅकरला उत्तर द्यायचं असतं. तर मी थोडस एक वेगळ्या माइंडसेट मध्ये होतो. पण नंतर ती यंगस्टर्सनी, तेव्हा जॉन होता, कुमार होता, निलेश होता, आसिफ होता, म्हणजे त्यांनी प्रूव्ह केलं का नाही, त्यांनी मला प्रूव्ह केलं रॉंग का नाही, आपण यंगस्टर्सने घेऊन पण जिंकू शकतो. आणि तुम्ही लोकांनी जे, मी तर स्टार्टिंगला नव्हतो. पहिले 2 वर्ष मी, म्हणजे 2 वर्ष आता मला तुम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली श्री 11 कधी हे गेली, पण त्याच्यात फ्रान्सचा जो सपोर्ट होता आपल्याला, तोही आपण विसरू नाही शकत. त्यानंतर श्री 11 बरोबर जे आपलं जो मित्र परिवार जुडला गेला, ते सिद्धार्थ कॉलनीतले मित्र असो, अशोक, ते दीपक राजवरचे मित्र असो, ते घाटल्यातलं आपल्यासाठी क्राऊड असो, मध्ये आपला कपिल खेळत होता, कपिल बरोबर 4-5 जण यायचे, ते साईनाथ नगर बरोबरचं क्राऊड असो, ते मयूर असतील, बाबू असेल. बाबूचा पण खूप मोठा रोल आहे. मी अजूनही सांगतो, आतापर्यंत आपण बाबूला खूप कमी लेखलं, पण जे बाबू, संदीप, म्हणजे मी असं सांगतो का बाबू टीम मध्ये असं वाटतं का जे प्लेयर्स 11 खेळतात, बाबूचा पण टीम मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण जेव्हा श्री 11चं किट बनतं तेव्हा बाबूचं इनिशिएटिव्ह असतं का प्रत्येकाला ते किट भेटलंय की नाही. आपली पोरं एक्झॅक्टली सगळ्या पोरांना आपण चहा मागवतो. आपण 11 जण थोडंसं मॅच मध्ये असतो, आपण दमलेलो असतो, आपण वेगळ्या साईड असतो. तो जो असा व्यक्ती आहे ना, तर कोणाला चहा भेटलाय की नाही, किंवा आपण ते केळी मागवतो, कधी बिस्किट्स मागवतो, कधी आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवतो. तर बाबू एक असा व्यक्ती आहे का तो अजूनही आठवते. आपण जेव्हा आमदार चषक जिंकलेलो, म्हणजे आमदार चषक DSPL जिंकलेलो, त्याच्यानंतर आपण रात्री पार्टी ठेवलेली, आठवते महेश तुला, तेव्हा हा खांद्यावरनं ती 25 ते 20 लिटरची बॉटल तेवढ्या त्याच्या घरातून घेऊन आलेला. मध्ये योगदान बाबूचं खूप मोठं आहे. आपण म्हणजे बाबूसाठी पण खूप चांगला व्यक्ती आहे आणि हेल्पफुल आहे.
नेहमी. आणि रिस्पेक्ट, कधी काय झालं महेश का जरी आपलं लक्ष नसेल पण बाबू आपल्याला हाय हॅलो बाय हे केल्याशिवाय कधी जात नाही. आणि आता तू जर श्री11 बद्दल विचारतोय तर ते यंगस्टर्स आपल्याला आहेत. आता त्यात मी आता हे 10 दिवस बघतोय, कुमार चांगली बॅटिंग करतोय, नजमुल चांगली बॅटिंग करतोय. अजूनही घाटच्यातला मी बघितलं तर ओमकार बोलतात, मी फक्त काल 2-3 वर्ष तो ओमकारमध्ये एक पोरगा खेळतो, तो एक चांगली बॅटिंग करतो. त्या दिवशी बॉबी त्यांनी त्या दिवशी राहुलनी जो बास्केटबॉलची ते बॉल मारलेला, मी येतो, मी सगळ्यांकडे लक्ष असतं माझं, त्यांनी तो धावत जाऊन कॅच पकडलेला. म्हणजे फिल्डिंगचे एफर्ट्स बघतो ना 100% असतात. ही जर अजून थोडंसं आपण ह्यांना ब्रशअप केलं, थोडंसं ह्यांचा जर कॉन्फिडन्स वाढवला तर ते बोलतात ना का एक टीम विडायला पाहिजे चेंबूरची, तर ती आपली एक टीम बनवू शकते यंगस्टर्सना घेऊन. तुझा एक्सपिरियन्स, दीपूचा एक्सपिरियन्स, आता निलेश आता सध्याच्या घडीला निलेश जी बॉलिंग टाकतोय तो चांगल्या टीम मध्ये फिट होईल अशी बॉलिंग टाकतोय. आणि तो खेळतोच आहे, मोठासा आहे, छोटा सेला खेळतो, मोठ्या सेला बायका खूप चांगली बॉलिंग टाकतो. पण आता स्टार्टिंगचा स्टेज जो बोलतोयस ना, तर स्टार्टिंगच्या स्टेजला दीपूची बॉलिंग, तुझी बॉलिंग, कळलं. त्याच्यानंतर हे आपलं आसिफची बॉलिंग बोल, मी कोणाला विसरते, कल्पेश दादामध्ये बॉलिंग टाकायचं, अजून एक कोणाला तरी विसरते, तू झाला, दीपू झाला, आसिफ झाला, निलेश तर टाकायचं. निलेशच्या अगोदर कोण होतं महेश आपल्या? राहुल जोगडे. राहुल नंतर आला ना? नाही राहुल नंतर आला रे, मी स्टार्टिंगचं सांगतोय. जेव्हा श्री11 जेव्हा आपण खेळायचो ना, राहुल नंतर आला. राहुल कसं रब्बर बॉल आमदारचे म्हणजे आम्ही जेव्हा जिंकलो चंद्रकांत हंडोरे, त्याच्यानंतर राहुल जॉईन झाले. त्याच्या अगोदरपासून ती श्री11 होती. मी चौथा बॉलर सांगतोय. तेव्हा तुम्ही जेव्हा जुनी चालू केलीत ना, तेव्हा चौथा बॉलर दादा होता का? असं हो दादा, कल्पेश. हा मी तेव्हाच तुला सांगतो स्टार्टिंगचं. त्याच्यानंतर जेव्हा राहुल ऍड झाला तर आपल्याला कुठेच सगळं काय करायची गरज नाही. लेग फिल्डर ऍड झाला, एक ऑलराऊंडर ऍड झाला. राहुल तर लेग साईडला वन साईड सगळी फिल्डिंग हँडल करतो, बॅटिंगला तर चारही साईडला. आता राहुलची लिंक्स कोण विचारणार, मी श्रेय एलेन मध्ये खेळलेलो, पण राहुलनी त्या बॅटिंग ऍक्च्युली प्रशांत की सर्वांची म्हणजे ऍक्च्युली रिक्वेस्ट आहे की माहुलच्या इनिंग बद्दल बोलावं. म्हणजे काय किस्सा झालेला आहे तो ग्राउंडवरती, कारण इथं भरपूर लोकांनी विचारलंय म्हणजे की माहुलचा किस्सा आहे. कोणता माहुलचा किस्सा? गणेश 11 बरोबर मॅच होती आपली, ते बॅटचा काहीतरी किस्सा झाला होता. राहुल जोगडा बॅटिंग असं काहीतरी झालेलं का? आता मी कसं आहे, आपण डायरेक्टली तो ब्लॅक बॅट होती त्याच्या, राहुल का SP असं राहुल लिहिलेलं वाटतं त्या बॅटवर. लोकांना असं गैरसमज होता की बॅटमध्ये थ्रेडिंग केली आहे किंवा एरलडाईड लावलंय, त्याच्याने बॉल जास्ती ट्रॅव्हल होतो, मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं. पण तेव्हा ते रूल्स नव्हते महेश, ऍक्च्युली ऑब्जेक्शन घ्यायचं काय कारण नव्हतंच. पण नंतर जशी बॅट चेंज केली तेव्हा तो त्याच्यापेक्षा लांब सिक्स महेशनी राहुलनी समोर मिड ऑफला मारला, समोर सिक्स मारला. बॅट बिटचं काय नसतं रे, प्लेअरचं टॅलेंट सगळं असतं, बॅटवर काय नसतं. ठीक आहे, ती बॅट त्याला लकी होती, ती बॅट रोज प्रॅक्टिस करत होती, बॅट हातात बसलेली. ऍक्च्युअल मध्ये खूप लोकांना माहिती नसेल, कधी जर जी श्री11ची प्रॅक्टिस असते ना, कधी कोणाला असं बॅट असं हे असेल तर श्री11ची एकदा येऊन प्रॅक्टिस बघा, राहुल किती सिक्स मारतो, नाण्या किती सिक्स मारतो. कारण इव्हन आपलं जे सिक्स आहे ना ते माहुलच्या मैदानापेक्षा खूप लांब आहे, खूप डिफिकल्ट आहे. आणि जी सांगतो ना तुला का पोरांची मेहनत थोडीशी बघा, एफर्ट्स किती देतात तेही बघा. मी कम्पेअर नाही करत आहे, मी असं कोणाला सांगत नाही का त्यांची प्रॅक्टिस पण वेगळी, पण एक वेगळा माहोल असतो श्री11च्या प्रॅक्टिसमध्ये. त्याच्यानंतर एक टीचिंग असते, तू फिल्डिंग प्रॅक्टिस घेतो, मी तुझं बघितलंय, तू बॉलर्सना स्टंप लावायचा, एक काठी कुठे टप्पा टाकला पाहिजे, यॉर्कर कसा पडतो, या सगळ्या गोष्टी कळलं का? ते मी मंगेशला पण करताना बघितलंय. मंगेशला पण गणेश 11ला जेव्हा तो हँडल करतो मंगेशला पण करताना बघितलेलं आहे, तुला करताना बघितलेलं आहे. दीपू, मी तुला खरं सांगायचं म्हणजे ना, म्हणजे आपल्या टीम मध्ये जर का कोण मला बॉलर आवडत असेल ना, का माहिती मला दीपू खूप आवडतो. मला जोरजोरापेक्षा ना ते फिरवलेले बॉल असतात ना ते खूप आवडतात टाकलेले, खरोखर. कारण आता कोण विसरेल ते हैदरला टाकलेले मेडन ओव्हर त्याच्याच होम ग्राउंडवर, त्याच्यानंतर ते वरती पायली पाड्यातल्या ग्राउंडवर. तर त्याच्यानंतर कोण विसरेल ती DSPL ची ओव्हर, जिथे मला अजून एक डिस्मिसल आवडते रब्बी कोटोचला. मी ती व्हिडिओ खूप सारखी बघतो, कारण तो बॉल त्यांनी जो ड्रिफ्ट टाकलेला
आणि मी ती रब्बीला स्टम्पिंग घेतलेलं. कोण म्हणजे तुला सांगतो ना, माझा फेवरेट बॉलर आहे. मी त्याला कम्पेअर नाही करत. मी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो, आफ्टर सँडी जर मी कोणत्या हातभर फिरवणारा बॉलर बघितला असेल ना, तर तो दीपूला मी बघितलेला आहे. आणि डाऊन टू अर्थ आहे रे, बिलकुल ऍटिट्यूड नाही. आणि काय आहे बघ, तुला सांगतो ना, जेव्हा मॅच हरते ना, तेव्हा 4 बोटं कॅप्टनकडे जातात आणि तो गपचूप ऐकून घेतो रे, गपचूप ऐकून घेतो. तेव्हा तो उत्तर नाही देत. ती तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, तुमच्या चौघांमध्ये, तुझ्यामध्ये. प्रशांत, ही गोष्ट आहे ना, तू लाखात एक बोलला खरं. ही गोष्टला म्हणजे ना, म्हणजे हे आन्सर आहे ना, एक चांगलाच प्लेअर देऊ शकतो. म्हणजे जो जास्त बोलतात ना झिजलेला आहे, त्याच्याकडनंच ही उत्तराची अपेक्षा आहे. सो दॅट थँक्यू हे उत्तर दिल्याबद्दल. त्याच्यानंतर तुला सांगतो ना, मी दीपू बद्दल झालं. आता नाण्याबद्दल बघ, नाण्याचं पण मी एक खूप चांगलं ऍज्युम केलंय. जेव्हा एक स्पेसिफिक प्लेअर असा असतो ना, का जबरदस्ती आपण बॅटिंगला पाठवला का तो जातो. मी नाण्याला अजूनही ऍज्युम केलेलं आहे. लास्ट किती वेळा बघितलंय, जेव्हा नाण्याला असं वाटतं ना का माझ्याकडनं नाही होणार, मी 100% नाही देऊ शकणार, तर नाण्या बॅटिंगला जात नाही. त्याला वजन म्हणायला टीमवर आवडत नाही. मी आपल्या टीम बद्दल सांगतो. त्याच्यानंतर आता एक थोडासा असं होऊ शकतं, मी थोडंसं एक वेगळ्या ट्रॅकवर जातोय का. प्रशांत पवार, कधी त्यांनी एक्सपेक्ट केलेलं का आज बंड्या बॉईज ते प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळेल. एक स्टेप अशी त्यांनी घेतली का थोडंसं आपलं लोकल क्रिकेट त्यांनी स्किप केलं, असं बोलू शकतो का. त्यांनी बलिदान दिलं त्या गोष्टीचं. पण आज जो पोरगा ते अचीव्ह करतो ना, त्याचे जे मी इनिंग्स बघतोय आता, तो साई सिद्धीमधनं पण खेळलेला इनिंग SP बरोबर, एक्स्ट्रॉर्डनरी बॅटिंग म्हणजे अविस्मरणीय इनिंग करतोय यार, खरोखर. म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्याला. तो झाला, नाण्या झाला. आता त्याची आणि नाण्याची पार्टनरशिप मी गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षावर चॅम्पियन्स ट्रॉफीला बघितली. कोण विसरेल ते. उमर 11 बरोबर अक्षरशः त्यांनी तर ते बोलतात ना, नांगी टाकलेले, खांदेच सोडलेले त्या लोकांनी. जर एखाद अजून जर निलेश दीपू आणि त्याच्याबरोबर जर तुझी साथ किंवा आसिफ जर असतं ना, तर ती मॅच त्या लोकांना हरवलं असतं. बरोबर. असं. पण काय आहे, आता आपण पण टूर खूप केला. आपण होळीच्या टायमाला ते आपण फायनल वगैरे नाही जिंकलो, पण आपण खूप चांगल्या टीमना चिपळूण वगैरे आपण गेलो, खूप चांगल्या टीमना हरवलं. ते 8 जणांचं विश्वास, एकमेकांवर ट्रस्ट होतं ना, का आज आता नाणेनी नाही केलं तर राहुल करेल, राहुलनी नाही केलं तर प्रशांत पवार करेल, प्रशांतनी नाही केलं तर महेश करेल. आता तुझं आता नाण्याचं झालं, राहुल बद्दल तर मी काय बोलूच नाही शकत. कारण जर आज का नन्ना मुन्ना जादूगर, आता राहुलनी तू विचार कर, थ्रो बॉलिंगला एवढा कहर केला. ठीक आहे, थोडासा बॅड पॅच आला, अंपायरिंगमुळे त्याला बॉलिंग टाकायचे थोडेसे वांदे झाले. पण असे भरपूर बॉलर आहेत ज्यांनी बॉलिंगच टाकायची बंद केली, जे मॅनेजर बनले, जे टीम बरोबर फिरले. पण इम्प्लिमेंट करायची ताकद फक्त राहुलमध्ये होती. दॅट इज ड्यू टू नाण्या अँड तू दीपू नाण्या जर त्याच्या पाठी लागला नसतात ना, तर ह्यांनी पण बॉलिंग बंद केली असती, ह्यांनी बॅटिंगकडेच कॉन्सन्ट्रेट केलं असतं. पण आज त्यांनी इम्प्लिमेंटेशन आणलं, तो थोडासा पेस जनरेट केला. तो परत आजकाल मी त्याच्याकडे बघतोय, तो बॉल वळवतोय. म्हणजे थोडंसं त्याच्याकडे एवढं कॉन्फिडन्स लेवल आलं. खूप कमी जण हे सगळं करतात आणि तो करतोय, तो मेहनत करतो. मी त्याला रोज बघतो. आजकाल तर थोडंसं तो त्याला असं वाटतं मी जाड्या झालो, बोलतोय प्रशांत भाई परवा मला बोलत बॉडी बन गया, धावतोय, पळतोय, करतो काय नाही काहीतरी. आता तुझ्याकडे आलं तर तुझ्याकडे तर सगळंच काय आहे. म्हणजे तुझी ती UK टायगरची बॉलिंग बोल, तुझे आता तू जी 2 वर्ष विक्रोली यांसाठी बॅटिंग करतोय ती बोल. काय आहे महेश, कसं आहे माहितीये, आपल्या दोघांचं कसं आहे, आपण आपल्या मनात काही ठेवत नाही, आपण बोलून जातो, कळलं का. आणि ऍक्च्युअली लोकांना वाटतं का हे फाटक्या तोंडाचे आहेत, पण आपण काय करतो माहितीये, आपण आपलं मन मोकळं करतो, आपल्या मनात काही ठेवत नाही. हे आपल्या दोघांचं प्लस पॉईंट आहे. हे तुझ्यात पण तेच आणि माझ्यात पण तेच आहे. म्हणून लोकांना असं वाटतं. पण तू जे करिअर घडवतोयस ना, तू जे करतोयस, हे अक्षरशः हॅट्स ऑफ आहे तुला. आणि तू एक राईट कॅप्टनच्या हाताखाली करतोयस आणि तुला एक परफेक्ट रोल मॉडेल आहे. आता मी तुला विचार, तुझा रोल मॉडेल काय, कोण आहे? म्हणजे तू कोणाकडे बघून हे सगळं शिकतोस? म्हणजे तुझ्याकडे तू कोणाकडनं मोटिवेशन घेतोस या सगळ्यासाठी? मला हे जाणून घ्यायचं होतं तुझ्याकडे. ऍक्च्युली म्हणजे माझा रोल मॉडेल बोलला तर
खरंच कोण नाही. ऍक्च्युली माझा रोल मॉडेल बोललं तर माझी आईच आहे. कारण तिने 17 वर्ष स्वतःचं आयुष्य एकटं घालवलं, सो दॅट ती जी मुवमेंट मी बघितली ना जीवनामध्ये दुःखाची, मी तिथूनच म्हणजे असं ठरवलं की आपल्याला लाईफमध्ये काहीतरी बनायचं, काहीतरी करायचं आहे. म्हणून कारण मी ज्या महेश जाधवला बघितलं ना, महेश, तू बेगरसोम मध्ये राहायचं, तुझ्या समोरच अंडरमचं ग्राउंड होतं, तू तिथे अंडरम Right. खेळायचंस. त्याच्यानंतर तू ते टिनू वगैरे विजयनगरमध्ये अंडरमच्या ग्राउंडवर 4 साईड बाउंड्री होती, तिथं तू एकच शॉट प्रॅक्टिस, तू बुंदा टाकायचे प्रयत्न करायचा अंडरमला, यॉर्कर कसे पडतील. त्याच्यानंतर तू ते स्वीप रिव्हर्स स्वीपची प्रॅक्टिस करत राहिला. ती रिव्हर्स स्वीप आणि स्वीपची प्रॅक्टिस आज तू ओव्हरहमला इम्प्लिमेंट करतोय. आज जितका आम्ही लोक राईटीने 6 नाही मारू शकत, तू लेफ्टीने 6 मारतोस. आता परवाच मी तुझा एक व्हिडिओ युट्यूबवर बघितला का तू राईट रब्बर बॉल पाण्यात पडलेला राईटी असून समोर पंच करतोय. म्हणजे कळलं का, इम्प्लिमेंट आणि हार्डवर्क हे. त्याचा पण एक रिझन सांगतो. म्हणजे रायटी खेळायचं रिझन हेच आहे की 5 वर्षापासून सतत टीमला सांगितलं जातं की अरे एक साधारण 6व्या नाही तर 7व्या नंबर नाही तर 5व्या नंबरचा बॅट्समन डेव्हलप झाला पाहिजे. प्रत्येक वर्षी आपण एक प्लेअर डेव्हलप करतो श्री11. बरोबर. सो दॅट 5 इयर्स मध्ये ना, म्हणजे बोलायला गेलो ना, तुझ्यासारखा बॅट्समन डेव्हलप बनतच नाही त्याला, या एखादा बॅट्समन तो डेव्हलपच होत नाही त्याला. तर ना मी रात्री जेव्हा झोपतो ना तेव्हा विचार करत असतो की अरे आता 5 वर्ष झाले, एवढं वर्ष झाले आपण पोरांना सतत सांगतोय हे. तर तो क्वेश्चन मी स्वतःमध्ये ऍड केला. मी बोललो माझ्याकडे कॅपॅसिटी आहे रिव्हर्सनी 6 मारायची, फक्त आता मला बेसिक करायचे क्रिकेट बद्दलचे. तेवढं मी केलं आणि आता मला कॉन्फिडंट आहे की मी दोन्ही हाताने बॅटिंग करू शकतो, नो डाऊट. म्हणजे कधी कधी काय होतं, रोल चेंज होतो. ऍक्च्युअली आता जर टीम मध्ये बोल ना, म्हणजे जो रोल असतो ना म्हणजे ग्राउंडचा, कधी कधी काय होतं की लेफ्टीसाठी ते बंद होऊन जातं. म्हणजे बॅटिंग करणं. असे मुंबईमध्ये पण बहुतेक सारे ग्राउंड्स आहे की जिथे लेफ्टीला खेळायला जागा नाही, असं आहे. मग त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण दोन्ही हाताने बॅटिंग करू. जर भेटली बॅटिंग तर प्रूफ करायचं स्वतःला की बाबा मी रायटीने पण बॅटिंग करू शकतो चांगलं. आता ती संधी कधी भेटल, आता मी त्याच्याच वेटिंगवर. संधी भेटणार महेश, पण तू जर इतकं हे सगळं करशील ना, मग तुझं आणि राहुलचं खूप मोठं रोल असेल मग पुढच्या सीझनला. आणि काय आहे महेश, आपण ना थोडं हे जे क्रिकेट खेळत राहिलो ना, आपण एक गोष्ट विसरलो का, सारखं एक गोष्ट कंटिन्यू आपण करत राहिलो ना, तर समोरचा आपला गेम प्लॅन जो असतो ना तो ओळखला जातो. कळलं का. आता सतत आपण राहुल ओपनिंग, नाण्या ओपनिंग असेल काही कुठेतरी ना, तुला कळलं का, तुला आता गजा बोल किंवा छोटा बोल. आता घाटल्यातली टुर्नामेंट मी तुला सांगतो, आता रिसेंटली आपण खेळलो, आपण फक्त 4च बॅट्समन होतो ना, हो तू लीड करत. मग तुला तेच सांगतो, तो गेम प्लॅन म्हणजे कोणत्या स्टेजला कुठे काय करायचं हे आपण थोड्या क्षणासाठी विसरलो. ठीक आहे, मी आता कमबॅक करीन, तर तू थोडस म्हणजे माझ्यावर एवढी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नका देऊ, 2-3 6 पर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी द्या, मॅच असं जास्ती नको. दोन्ही हाताने बॅटिंग खूप चांगली आहे बघ. कसं आहे माहितीये का, आता तुला फॅक्ट सांगतो. म्हणजे काय जास्त असं तुला म्हणजे मन ठेवण्यासाठी या तुला खुश करण्यासाठी नाही, सो दॅट तुझा जो नंबर आहे ना आमच्या टीम मध्ये या आपल्या टीम मध्ये जो नंबर आहे तो एकदम परफेक्ट आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, तू जेव्हा बॅटिंगला जातो ना मी मोकळा असतो, एकदम आरामात असतो. या गजावरती बॅटिंग करतो मी मोकळा असतो. मला फक्त काय 2-3 बॉल भेटतात, मला माहिती आहे माझा रोल काय, आणि तो जाऊन मी तेवढा करतो जाऊन काय. तर माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक यंगस्टरला हे माहिती असलं पाहिजे माझा टीम मध्ये रोल काय, आणि तुम्ही रोल प्रमाणे स्वतःचा फिटनेस आणि सर्व गोष्टी करा, सो दॅट तुम्हाला सक्सेस खूप कमी टाइमामध्ये भेटेल. व्हेरी ट्रू, बरोबर आहे, व्हेरी ट्रू, बरोबर आहे. आणि आता आसिफ बद्दल तर मी निलेश बद्दल बोललो, आसिफ बद्दल तर काय बोलू यार. मी अक्षरशः त्या पोराला जवळून बघितलेलं आहे, म्हणजे मी कीपिंग केली आहे त्याला. खूप चांगला क्रिकेटर, खूप चांगला फिल्डर. मिस करतो आपणही त्याला मिस करतो, कमी तर आहे. मी ऍज अ श्री11 याच्यात पण सांगतो मिस करतो आपण त्याला. थोडंसं ऍक्शनमुळे थोडंसं आपण त्याचं क्रिकेट कमी झालं. आता जॉन आहे, आता कल्पेश बद्दल पण सांगेन. कल्पेश पाटील आपला, आपण त्याला दादा बोलतो, किती चांगलं सपोर्ट आहे त्याचा. प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे ओपिनियन असतंच. प्राणचं पण मी तुला बोललो, मी कोणाचं जर नाव
मिस आउट करत आय एम सॉरी फॉर दॅट. पण आपण परत एक चालू करूया महेश. हे सगळं आता हे नक्की. थांबलं पाहिजे. परत चालू करूया. मी पण परत थोडंसं मी नाण्याला पण त्या दिवशी बोललो की ज्या दिवशी मला असं वाटेल की मी थोडंसं तुमच्याबरोबर मॅच करतो तुम्ही आता आपल्या परत श्रीलंकमध्ये प्रॅक्टिस. माझा सध्या तरी मोटिव्ह एकच आहे का मी जास्तीत जास्त बॉल खेळलो पाहिजे, जास्तीत जास्त बॉल बॅटवर घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त धावलो पाहिजे. मी थोडीशी तू बघतो मी बॉलिंग पण टाकतो कंटिन्यू 20-20 बॉल टाकतो तरी पण माझे थोडंसं फॅट रेड्यूस होतील. खाण्यावर पण कंट्रोल आहे. बघूया आता जितकं जमतं. पण कमबॅक करणार नाही. मी तुला बोललो ना मी एक नवीन लाईफ चालू करतोय आणि नवीन लाईफ चालू करणार तर मी 100% चालू करणार ती आणि परत कमबॅक करणार आणि ती नवीन जी लाईफ आहे त्याच्याबरोबर एन्जॉय करणार तुमच्या बरोबर नक्की करणार ते नक्की. इट्स अँड प्रॉमिस टू श्रीलंका तर परत नक्की कमबॅक करणार. आणि अजून एक गोष्ट आहे की तुझी ती एक इनिंग आठवते का 6 बॉल 6 सिक्स लॅक्मीच्या ग्राउंडवर. मला आठवतं त्या दिवशी देवीदासनी पण सांगितलं आणि देवीदासला कोणत्या तरी व्यक्तीने विचारलं तुम्ही याचं उत्तर देणार का. तर देवीदास आणि पाटील इलेव्हननी कधीच कोणाला उत्तर दिले नाहीत. त्यांनी ग्राउंडवर आपल्या ग्राउंडवर सर्व काही प्रूव्ह केलं मित्रा. कळलं का. आणि कसं असतं मी असं त्या व्यक्तीला राग येण्यासारखं काही बोलत नाही कारण पाटील इलेव्हनला मीही खेळलेलो आहे आणि 1-2 वर्ष खेळलेलो आहे. मार्शल असेल, अनिल असेल, भाई पाटील असेल, शरद असेल, तुषार असेल, आपला अनिल असेल, कल्पेश पाटील खेळलाय पाटीलला. आम्ही लोक खूप चांगले क्रिकेट त्या लोकांनी फक्त बॅट आणि बॉलनीच उत्तर दिलं आणि जे पाटील इलेव्हननी अचीव्ह केलं ना आज चांगल्या चांगल्या दिग्गज टीमना पण महेश हरवलेलं आहे. आता तू आले 6 बॉल 6 सिक्स. देवीदास माझा खूप चांगला मित्र आहे. ऍक्च्युअल मध्ये काही इन्सिडेंट देवीदास त्या दिवशी कौशलभाई हा माझा पॅकर म्हणशील तर माझा खूप चांगला मित्र आहे. लेदर बॉल क्रिकेट त्यांनी मला खेळायला सांगितलं. तो बॅट मॅच लावायचा 10-20 हजाराचा. माहुलचा अरविंद आहे ना अंडरम खेळतो त्याला मी घेऊन जायचो मॅचसाठी. तो ऑफ ब्रेक बॉलिंग टाकायचा. तेव्हा देवीदास पण थोडं काही मॅचला यायचा. त्यांनी एंट्री केलेली नारंगी का कुठेतरी ठाण्याला आणि संतोष सक्सेनाबरोबर मॅच होती. आम्ही लोकांनी 77 काहीतरी केलेलं आणि 6 बॉल 6 रन काहीतरी पाहिजे होते. देवीदासनी ती मॅच आणली 1 बॉल 1 ला आणि मी कॅज्युअल केलं. माझ्या हातनं तो बॉल सुटला आणि मॅच हारलो. असं ती गिल्ट आहे माझ्या मनात. पण देवीदास आणि मी खूप चांगले क्रिकेट खेळलो. आता आलो आपण 6 बॉल 6 सिक्स. तो प्लॅटफॉर्मच तसा होता का मला बॅटच फिरवायची. देवीदास अनफॉर्च्युनेटली ती शेवटची टाकायला आला आणि त्या स्टेजमध्ये काय व्हायचं मी सकाळी दीपू बरोबर प्रॅक्टिसला यायचो आणि दीपू आणि देवीदास तो दीपूकडे ड्रिफ्ट होता. देवीदास आता कसं लेदर बॉल टाकून तो ड्रिफ्ट देवीदासकडे नव्हता. तो टर्न होता आणि गॉड फॉरबिड का मी जी गावठणमध्ये प्रॅक्टिस केली, जी श्रीलंकेमध्ये प्रॅक्टिस केली, कल्पेश बरोबर प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर राहुलला प्रॅक्टिस केली तर मी लेफ्टी बॉल खूप चांगला खेळतो. म्हणजे मला फिरलेले बॉल घ्यायला खूप आवडतं. तर ते झालं तसं. म्हणजे मारले असं नाही रे महेश. आता कसं आहे लोकांना बोलायला बोलतात का आपण जरी कोणत्या लहान पोरांनी अंडरम टाकले तरी आपण 6 बॉलचं बाहेर नाही मारू शकत. थोडंसं क्रेडिट घेतलं तर हरकत नाही मी. पण थोडंसं अंगावर घेऊन ती बॅटिंग केली आणि तुला त्या दिवशी बोललो ना हे जे अचिव्हमेंट आहेत ना 7 बॉल 7 सिक्स त्याच्यानंतर 6 बॉल 6 सिक्स मी तुला सांगेन. आता कोणी मला आठवत नाही का आपल्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं बँड्राची मॅच. आता तीच मॅच आहे का मला माहिती नाही. तो व्यक्ती बोललेला बँड्राची जी मॅच सांगितलेलं चांगली बॅटिंग केलेली आम्ही फायनल मारलेली. मी पाटीलमध्ये खेळत होतो आणि आमची मॅच स्वरूप बरोबर होती. आता तीच मॅच बद्दल ते लोक बोलत होते हे मला माहिती नाही. स्वरूप बरोबर मॅच होती. लास्ट ओव्हरला मी बॅटिंगला गेलो. शरद आऊट झाला. मी बॅटिंगला गेलो. 5 बॉल 23 करायचा होता आणि तो काहीतरी ना कुर्ल्याचा कोणता तरी बॉलर टाकत होता. त्या बॉलरला मी 5 बॉल 23 केले आणि आम्ही विक्रोलेन्स बरोबर ती फायनल हारलो. आता शरदला आणि याला आठवते की नाही ते मला माहिती नाही. अशा भरपूर मॅच झाल्या. आता 6 बॉल 29 झाली. आता चंदू शेट्टीनी मला रब्बर बॉल टीम मध्ये घेतलेला. लास्ट ओव्हर 24 करायचं. मी 4 बॉल 4 सिक्स मारले. सिक्सेस कसं होतं मी तुमच्यामध्ये प्रॅक्टिस करून तुम्ही जे कॉन्फिडन्स लेवल वाढवलं ना आता लोकांना वाटतं का आपण प्रॅक्टिसला जी विकेट तुम्ही मेंटेन ठेवता. आम्ही फक्त येऊन खेळतो रे महेश. पण त्या विकेटच्या मागे जो नाण्या मेहनत घेतो त्याच्यानंतर तू मेहनत घेतो त्याला वॉटरिंग त्याला रोलिंग. ऍक्च्युली तुला कन्सेप्ट क्लिअर करतो की नाण्या आणि बाबू आणि बिरजू आणि काही असे घाटल्यातले सपोर्टिव्ह पण पोरं आहेत त्यांचा भरपूर हात आहे आपल्या की ते स्वतःहून या सर्व गोष्टी करतात.
तेच सांगतो ना तुला का आपण विकेट मग माती असो ते खोदणं असो म्हणजे जसं पाऊस बंद होतो तसं पहिली विकेट आपल्याकडे बनली जाते. मग ती विकेट पण इतकी चांगली असते वर्षभर टिकून असते. किती टुर्नामेंट त्याच्यावर होतात. ते प्रॅक्टिसमुळे हे सगळं काही शक्य होतं असं. आणि आपल्या टीम मध्ये काय होतं महेश माहितीये का आता म्हणजे एक विश्वास असतो ना विश्वास प्रेझेन्स ऑफ माइंड का या क्षणाला दीपूला पण कॉन्फिडन्स होता आता ती तुमची आमदारची मॅच 4 बॉल जेव्हा 12 करायचं होता तेव्हा महेश जाऊन मॅच जिंकवणार. तो कॉन्फिडन्स जो कॅप्टनला आपल्या मेंबरवर असतो ना तो आपण नेहमी दीपूसाठी सिद्ध करून दिलेला आहे. म्हणून फार क्वचित वेळा जेव्हा मॅच हारल्यानंतर चिडचिड होते आय ऑल्सो ऍग्री. कळलं का आपण मॅच हारतो मी पण ऍग्री करतो त्या गोष्टी. पण मॅक्झिमम जो दीपूने आपल्यावर विश्वास ठेवला तू माझ्यावर विश्वास ठेवला नाण्यावर आपण विश्वास ठेवला की नाण्याने माझ्यावर विश्वास ठेवला. कित्येक इनिंग नाण्या माझ्याबरोबर म्हणजे नाण्या जे विकेटवर आम्ही दोघांनी एकमेकांशी वर्ड शेअर करतो ना ते खूप मोटिवेशन असतं रे महेश. कारण नाण्याचं एक वेगळंच बॉडी लँग्वेज असतं. तो असा चार्ज करतो ना चार्ज इन द सेन्स काय भडकवत नाही. तो जे बोलतो ना आपण प्रोत्साहन देण्याची ती दादा तू करू शकतो दादा एकच सिंग दादा 2च सिंग दादा आता थांब जरा ही मॅच म्हणजे ते जे असतं ना ते नाणे आणि मी खूप चांगले इनिंग्स म्हणजे आम्ही दोघांनी जी पार्टनरशिप आहे ना त्या श्रीलंकेमध्ये जर कोणती चांगली पार्टनरशिप माझी राहिली आहे नाणे आणि आम्ही दोघांनी केलेली. नक्की नक्की. पण तुला आठवतं काय श्री11च्या ना प्रत्येक इनिंग बघ तू नाण्याची इनिंग माझ्यासोबत असेल तुझ्यासोबत असेल राहुल सोबत असेल आपला प्रशांत पवार सोबत असेल असे कितीतरी फिल्डर आहे नाण्या आहे ना त्यांच्या बरोबर तुला दिसणारच प्रत्येक मॅच मध्ये म्हणजे लाईव्ह असू दे या काही असू. आता नाण्याचं तुला मी सांगतो ना मी असं मी जास्ती बघितलंस तर मी व्हिडिओज वगैरे टाकत नाही. मी 2च व्हिडिओ टाकलेले एक दादरची इनिंग त्यात पण नाण्या आहे राहुल मी आणि नाण्या आणि मी पनवेलची इनिंग आता रिसेंटली गेल्या वर्षी आमदारचे जी झालेले ते विक्रोलियन्स आले नव्हते आपण एंट्री केलेली आपण गेलेलो त्यांच्या नावावर खेळायला. कोणती इनिंग विसरेल किती चांगले जे बॉलर्स होते. मी काय बोलतो बोल त्याच्या अगोदर आपण तो एक कन्सेप्ट घेऊ पनवेलचा. ऍक्च्युली इन्सिडेंट असा झालेला की आम्ही विक्रोलियन्स टीम होतो MHB ला बरोबर. तर सरांनी मला सांगितलं अरे महेश असं आहे की तुमच्या टीमचे मुलं जातील पनवेल सो दॅट मी दीपूला फोन केला. दीपू बोलला चालेल आम्ही जाईल. तर त्याच्या अगोदर मी अमोल म्हात्रे सरांना मनापासून त्यांचा धन्यवाद मानेल की त्यांनी 3 ते 4 टुर्नामेंट त्यांच्या नावावर आपल्याला खेळायला दिल्या. त्यांच्याबद्दल काय बोलतो? अमोल म्हात्रे सर ऍक्च्युली मी आता माध्यमातून माझी जशी राहुल यांची इच्छा आहे ना अमोल म्हात्रे आणि ऋषी म्हणजे का सुप्रीमो जिंकायची तसं माझी यावर्षी इच्छा होती की मी अमोल दादाला समोरनं फोन करणार मला रब्बर बॉल फक्त तुझ्यामध्ये खेळू. कारण मला रब्बर बॉल मला अमोल म्हात्रेच्या कॅप्टनशिप खाली खेळायला खूप आवडेल. कारण जर कमबॅक करायचं कोणत्या प्लेअरला शिकवलं ना ते अमोल म्हात्रेने शिकवलं. आज शशिकांत कदम महेश मंगेश गिरीश कोचरेकर बघ ना आज कुठे म्हणजे मी सांगतो त्यांच्या केपेबिलिटी आणि एबिलिटीमुळेच गेले. पण ते जर प्रमोटच केलं नसतं अमोल म्हात्रेनी तर आज दुबई त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या एंट्री शक्य नाही रे. आज अमोल म्हात्रे जे हँडल करतोय मला सांग ना मुंबईत किती सारे पॅकर्स आहेत पण हा व्यक्ती बिचारा स्वतः एंट्री करतो स्वतः सगळं काय हँडल करतो. कॅप्टन कूल आहे आणि काही इन्सिडेंट अशा पण झालेल्या की तो मॅचला पोहोचला नाही किंवा मॅचला गेला नाही तरी एंट्री फीस दिलेली आहे. आता आपण स्वतः आता अमोल म्हात्रे आता तुझी एक इच्छा आहे तू मला लास्ट म्हणजे एक जेव्हा ही आपण पनवेलची टुर्नामेंट झाली तुझी एक इच्छा आहे का आपण अमोल सरांना एक टुर्नामेंट जिंकून द्यायची आणि ते आपण नक्की करू रे. जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो ना का आपल्याला करायची तर ती आपण नक्कीच करतो. तर इनिंग अमोल म्हात्रे सरचं हॅट्स ऑफ आहे कारण अमोल म्हात्रे सर प्रेसीला खेळले अमोल म्हात्रे सर राहुलला खेळले अमृत 11ला खेळले. ज्या संघात स्थान मिळवणं डिफिकल्ट होतं अमोल म्हात्रे सरांनी त्या टुर्नामेंटला बॅटिंग त्याच्यानंतर किपिंग. आता अमोल म्हात्रे सर डिक्लेअर स्पेशलिस्ट आणि तंत्रशुद्ध बॅटिंग मंदार गरुडे भरत लोहार आणि अमोल म्हात्रे सर ती बघायचं एक्स्ट्रा कव्हर लेट कट
फ्लिक, लेग ग्लान्स या सगळे शॉट्स अमोल म्हात्रे सरांकडे हॅट्स ऑफ आहे आज इतके वर्ष. आणि स्पेसिफिकली बिझनेस हँडल करून तुम्हाला इंट्रीज करून तुम्हाला स्पेसिफिक टाइम देऊन आणि त्याच्यानंतर एवढं सगळं क्रिकेट. आता आपण पण तू बघतोय हेक्टेक होतं रे, आपण रात्री दमतो, सकाळी उठून परत ऑफिशियल, तू कधी ना कधी आपण असं दमतो, पण तो ते व्यक्ती इझिली सगळं हँडल करतं. फॅमिली प्रेशर आहे, आता ऑब्व्हियसली फॅमिली असणार, फॅमिलीला टाइम देतो. मी आता मध्ये पण त्यांना भेटलेलो भास्कर पाटील यांनी, मी त्यांना विचारलं, त्यांनी मला एकच साधं सिंपल उत्तर दिलं का क्रिकेटनी मला भरपूर काय दिलंय, आता थोडंसं मला क्रिकेटसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं, मी कॉन्ट्रीब्युट करते. तर कोण असं जेन्युइनली उत्तर देईल? हो, खूप चांगला व्यक्ती, खूप पण चांगला. त्यांची एक शैली मला आवडते. ते प्लेअरला आहे ना बॅक खूप काय म्हणजे पडायला नाही बरोबर असं आहे की. आणि त्यांची एक स्ट्रॅटेजी मला नेहमी आवडते, म्हणजे मॅच खेळायच्या अगोदर ना, म्हणजे ग्राउंडला ऑब्झर्व करणं, कुठला बॅट्समनचे काय वीक पॉइंट आहे, म्हणजे काय, या सर्व गोष्टी आहे ना त्या खूप बारकाईने ऑब्झर्व करतात आम्ही. म्हणून कदाचित विक्टोरियन्सचं नाव आज म्हणजे पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जातं. आणि अमोल सरांचं बरोबर बरोबर हॅट्स ऑफ टू अमोल म्हात्रे सर. हो. बरोबर. आणि आता मी बोलतो की हलका बॉल आणि रबर बॉल या दोन क्रिकेटकडे आता वळतोय, काय बोलशील? बघ, मी जेवढा हलका बॉल खेळलो ना, मी नोटीस केलं हलका बॉल ना हा समोर म्हणजे वी मध्ये इझिली ट्रॅव्हल नाही होत. तू जेवढा त्याला आडवा बॅटिंग आता रिव्हर्स मार, आडवा मार, म्हणजे जो वीचा रेंज असतो ना तो हलका बॉल नीट इझिली ट्रॅव्हल नाही होत. मी जितकं असं केलं मी बघतो, हलका बॉल बॉलिंग टाकायला पण डिफिकल्ट आहे, पण हलका बॉल जितका आपण हलक्या हाताने बॉलिंग टाकू ना तेवढं चांगलं आहे. आता मी हलक्या बॉलचं स्पेशलिस्ट एकच बॉलर, म्हणजे मी असे भरपूर बॉलर्स बघितले, सुनील इंदुलकर आणि आबा देशपांडे, खूप चांगले बॉलिंग टाकायचे हलका बॉल. आणि आपल्यामध्ये जर आपल्यामध्ये तो एक आहे हलका बॉल टाकणार, पण तो घाबरतो. एक टुर्नामेंट होती पनवेलला, त्याला मी मेसेज दिलेला, पण त्याला असं वाटलं की टुर्नामेंट हलका बॉल आहे, पण तो आला नाही. आता मी जर नाव घेतलं तर मला टीम मध्ये घेणार नाही. हे कोण आहे? नको नाव नाही घेत. त्याला कळलंय, तो थम्सअप पाठवेल, जर त्याला कळलं तर थम्सअप पाठवेल. हा निलेश नाहीये. मी त्याला पनवेलच्या मॅचचा मेसेज दिलेला, पण त्याला असं वाटलं हलका बॉलची टुर्नामेंट आहे, पण तो जड बॉल झाला. अच्छा, नाही, मेसेज नाही पाठवत आहे. अच्छा. बोल. आता रबर बॉल खूप आवडतं खेळायला. चंदू शेट्टींनी ब्रेक दिला आणि चंदूनी मला खूप चांगलं क्रिकेट खेळवलं, म्हणजे खूप चांगलं क्रिकेट खेळवलं. जर रबर बॉल चांगलं, आणि त्यात रबर बॉल खेळायच्या अगोदर जर मला रबर बॉलला चांगलं प्रोत्साहन कोणी दिलं तर मरुमादा टीमनी दिलं. रवी शेलार, प्रकाश, लेफ्ट्या, हा बघ आला आता रिप्लाय आलं बघ, कळलं का? हा लेफ्ट्या, कारण खूप पाऊस पडायचा, कॉन्क्रीटवर आम्ही खेळायचो. मला रवी शेलारनी म्हणजे कोणता बॉल कुठे खेळायचा, रबर बॉल बावट्या पण खूप चांगला खेळतो. राहुल तर आता चान्सच नाही, कपिल चांगला खेळतो, बंटी सकपाळ पण रबर बॉल चांगला खेळायचा. आहेत असे खूप सारे चांगले चांगले प्लेयर्स आहेत. रबर बॉल कसं टाइम करायला लागतो, रबर बॉलची पण क्वालिटी आहे रे. पाण्यात बॉल पडला की किती जोरात येतो, रबर बॉल किती फिरतो, किती स्पिन टॉस होतो, काय गोष्टी आहेत. हे कसं आहे, माणसाचं केपेबिलिटीवर आहे, किती लवकर बॉल रीड करतो, असं आहे सर्व काही महेश. आणि आवडतं मला रबर बॉल खूप खेळायला आवडतं, कारण रबर बॉल तू जर चांगला खेळलास ना तर टेनिसचं सीझन तुझं चांगलं जातं. बरोबर आहे. तो एक पूर्ण वर्षभर एक कॉन्फिडन्स असतो माणसाचा, बाबा कॉन्फिडन्स असतो त्याच्यावर. राईट. सो दॅट आता तुझ्याकडे येतो मी की बोल ना. आता टेनिस आपलं 7 समुद्र पार गेलं, हा राईट, पण ते 7 समुद्र पार जाण्याच्या अगोदर एक व्यक्ती त्याच्या मनामध्ये स्वप्न आले की बाबा क्रिकेटला एक 7 समुद्र पार न्यायचं. लाईव्ह संतोष नाणेकर बद्दल काय बोलशील? मी ऍक्च्युअल मध्ये बिलीव्ह करणंच, त्या टायमात हे बिलीव्ह करणं, ही ड्रीम करणं खूप, आपण बोलतो ना कुठे पैसे लावायच्या आधी आपण 10 वेळा विचार करतो. ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी जी केली त्याचं फळ इतकं गोड असेल हे त्याला कधीच वाटलं नसेल, कारण त्यांनी स्वतःसाठी केलं असं मला वाटत नाही. कळलं का? प्रत्येक जण आपण असं बोलतो का स्वतःच्या फायद्यासाठी, इन्कमसाठी या सगळ्या गोष्टी करतो, पण त्यांनी
भले थोडंसं त्याच्या प्रॉफिटसाठी किंवा याच्यासाठी साईट ओपन केली असेल, पण त्यांनी जे टेनिस क्रिकेटसाठी दिलं ना, हे सर्वात मोठं योगदान आहे महेश. सर्वात मोठं योगदान आहे. कारण त्यांनी ते प्लेयर्स आता समुद्र पाठ नेले, प्लेयर्सचे इंटरव्ह्यूज घेतले, प्लेयरचं प्रोफाईल अपडेट केलं. आता जे दुबईला खेळतात आरिफ भाई, हे सगळ्यांना कळलं का, कसं कळलं असतं का कोण प्लेअर कसं खेळतंय, कुठे खेळतंय, काय खेळतंय. आणि कॉम्पॅरेटिव्हली क्रिकेट आता बघ ना मया का मॅक्झिमम जे मुंबईचे प्लेयर्स आहेत, प्रत्येक टीम मध्ये मॅक्झिमम मुंबईचे प्लेयर्स आहेत, मॅक्झिमम असं. आणि हॅट्स ऑफ आहे त्याला, ही एवढं इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे ते स्वप्न बघणं आणि ड्रीम कम ट्रू झालं असेल त्याच्यासाठी. ड्रीम कम ट्रू असतं ना, बोलतो ना का एक अचिव्हमेंट, हे सर्वात मोठं अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी. या व्यक्तीला म्हणजे आपण जसं बोलतो ना, एखादी इनिंग, ही जी तो इनिंग खेळलाय ना जी टेनिस क्रिकेटची, हा कधीच नाही विसरू शकणार, कधीच नाही तो विसरू शकणार नाही. आपण कधी विसरू शकणार. हे नाणेकर जे नाव आहे ना, हे नेहमी रिमेंबरिंग असणार. आणि म्हणजे काय आता तो जनकच झाला, म्हणजे लाईव्ह क्रिकेटचा जनकच झाला. ऑन बिहाफ ऑफ टेनिस क्रिकेट और चेंबूर क्रिकेट, मी थँक्यू बोलीन का त्याला, का हे सगळं काय कॉन्सेप्ट जे त्यांनी चालू केलं ते थोडं आता भरपूर जणांनी त्याचं घेत आहे. म्हणजे एक शेअर घेतलेला आहे. शेअर इन द सेन्स पार्टनरशिप नाही सांगत, प्रत्येकाने ही साईट अशी चालू केलेली आहे. पण जो पहिला करतो ना तो आयुष्यभर आठवणीत राहतो रे असं. आणि तो मला असं, मी एक व्हिडिओ बघितलेला, त्यांनी उमेश मांजरेकरला पण बॉलिंग टाकताना असं एक त्याचा व्हिडिओ मी बघितला, लेफ्ट आर्म बॉलिंग. लेटेस्ट हे झालं होता की सरांचा व्हिडिओ घेतलेला की त्यामध्ये त्यांनी आउट केले. आणि नाणेकर, तुला तुझ्या कारकिर्दीला सलाम आहे. आणि आमच्या या कार्यक्रमातून आमच्या टीम तर्फे आणि टेनिस क्रिकेटच्या पूर्ण टीम तर्फे तुला मनपूर्वक शुभेच्छा. तू असंच प्रगती करत राहा, असंच तुझा पाठिंबा टेनिस क्रिकेटसाठी राहो, ही देवाचरणी प्रार्थना. आणि आता दुसरं नाव आपण घेतोय, अमित बाबा ठवाल, जो अपडेट करतो. म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हा प्लेअर, म्हणजे जो पण चांगला खेळतो त्याच्याबद्दल एवढी सुंदर म्हणजे बोलतात ना की लिहिणं एखादा प्लेअर बरोबर बद्दल, त्याच्याबद्दल काय बोलशील अमित बाबा ठवाळे? अमित बाबा ऍक्च्युअल मध्ये भरपूर असे ग्रुप्स मध्ये आहे. आणि काय करतो माहितीये, तो बिचारा खूप साऱ्या गोष्टी, आता मी म्हणजे सांगतो ना तुला का, त्याला मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला बघतो. ज्या पोराला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, ज्या पोरांनी मेहनत केलेली आहे त्या पोराला तो लाईमलाईट मध्ये आणतो. तो थॉमस डाईस असो, तो नॉर्मल प्लेअर असो, तो अपडेट येतेच. कोणत्या टुर्नामेंटला लगेच अपडेट करणार. आता आपण युट्यूबवर तर बघतच असतो, पण काही लोक जे ग्रुपमध्ये असतात ना ते अवेलेबल नसतात. ते अपडेट्स लगेच तो ग्रुपवर पाठवतो की या व्यक्तीने एवढं केलं, त्या व्यक्तीने तेवढं केलं. हे कोणासाठी करतोय तो? हे स्वतःसाठी तर करतच नाहीये. हे करतोय, हे टेनिस विश्वासाठी करतोय. आणि टेनिस विश्वासाठी महेश खूप जण आहेत. आता सोनमताई आहे, मनोज बिल्लेकर आहेत, प्रशांत आदिवडे आहेत, चंदू शेट्टे आहेत, कुणाल दाते. मी आता कसं आहे, मी त्यांना ओळखतो, मी त्यांना फॉलो करतो, कळलं. पण खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे रे, खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आम्ही खरोखर खूप चांगलं काम करतोय. ऍक्च्युली तो एक टुर्नामेंट पण ऑर्गनाईज करतो, रब्बर बॉल पण करतो आणि एक टेनिस बॉल पण करतो MHB कॉलनीला. बघ ना, म्हणजे ती चुहा काय यार, त्यांना चुहाच हाक मारायचो. चुहा त्यांची भरत वाघेला सर, भरत वाघेला सर, त्यांच्याबरोबर ऍक्च्युली गुरु चांगला आहे, अमितचा गुरु चांगला आहे, म्हणून आज तो इतकं चांगलं काम करतो. राईट. सो दॅट अमित बाबा, तुला तुझ्या कामगिरीला आमच्या श्री 11च्या या कार्यक्रमातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तू तुझी पाऊलवाट आणि तुझं कार्य हे असंच चालू ठेवावं, हे आमची आणि टेनिस क्रिकेटची मनापासून इच्छा आहे. सो दॅट प्रशांत, आता आपण येणार आहे की आता आपण बघतोय की टेनिस क्रिकेटमध्ये आता सर्टन म्हणजे इंजरीज येतात प्लेयर्सला, या प्लेयर आजारी पडतोय, या कधी असं कुठे क्रिकेट खेळताना या कधी फॅमिली सोबत वगैरे ते लोक जातात तर अपघात वगैरे होते, अपघाती निधन वगैरे होते. सो दॅट त्याच्यासाठी तुला काय वाटतं, म्हणजे असं बॅकअप प्लॅन काय असला पाहिजे? महेश, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहितीये का, बॅकअप प्लॅन रेडी आहे, पण इम्प्लिमेंट थोडस वेळ लागतोय करायसाठी. बघ आता कसं आहे,
इन्शुरन्स तू असं मला तू ज्या प्रश्न विचारला तर मला असं वाटतंय का तू इन्शुरन्स बद्दल बोलतोय, प्लेअरची सिक्युरिटी बद्दल बोलतोय हो, का, इन केस प्लेअर इंजुरी झाली प्लेअरच्या तू इन्शुरन्स सिक्युरिटी. बद्दल, बरोबर ना. तर ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, पहिला क्रिकेटला इतकं वाव नव्हतं महेश. आता हारो जिंको पैसा भेटतो, क्रिकेटला इतका पैसा आलेला आहे. आणि काय आहे, आता थोडंसं इन्कम पण वाढलेलं आहे. एक जो प्रोफेशनल क्रिकेट खेळतो, आता डिंगडॉंग संघ झाला, एसपी संघ झाला, उमर 11 झाला, ते महिन्याचं त्यांचं इन्कम एक 25 ते 30 हजार रुपये असेलच, मला असं वाटतं. कारण मी जेव्हा एसपीला खेळलो, आम्ही म्हणजे मंथली, मी, राहुल, ओमकार वगैरे जेव्हा खेळलो, तेव्हा आम्हाला महिन्याला आम्ही जे 4 सॅटर्डे संडेज असायचे, आम्हाला एक 20-22 हजार रुपये महिन्याला यायचे. पण त्याच्यात मी तुला सांगतो, जर का ते आता मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आता ग्राउंड पण सुधारलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर इन्शुरन्स थोडंसं आपण लक्ष दिलेलं खूप चांगलं आहे. कारण लक्ष देणं काय इम्पॉर्टंट आहे, आपण आपलं जर आता मी जर पडलो किंवा मला जर लेगेमेंटची इंजुरी झाली, आता खर्च नाही परवडत रे. 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये जातात, त्यात फिजिओ असतात. तर इन्शुरन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इन्शुरन्स तुम्ही करता आहे का तुमच्या टीममेट्सनी टुर्नामेंट जिंकता एक सफिशियंट अमाऊंट थोडीशी बाजूला करून प्लेयर्सने इन्शॉर्ड केलं पाहिजे. तर दहीहंडीला पण आपण बघतो ना रे, मोठमोठे मंडळ, जय जवान आहे, श्रीदत्त आहे, पोरांचे इन्शुरन्स का करतात? का तर पुढचं त्यांचं जे लाईफ आहे, कुठे देव गॉड परमिट काय इन्शुरन्स झालं तर ते सिक्युअर्ड असले पाहिजे, त्यांची फॅमिली सिक्युअर्ड असली पाहिजे. जर तू मला विचारलंस ना, तर मी एकच सांगेन का पैसा क्रिकेटमध्ये आहे ना, तर जर तुम्हाला एक 3,000-3,500 रुपये वाटणी आली, तर एक 500 रुपये थोडेसे बाजूला ठेवून स्वतःचं स्वतःला इन्शुरन्स सेव्ह करून घ्या. कारण उद्या जर का इंजुरी झाली ना, तर जसं जेव्हा बॅट चालू असते तेव्हाच माणसं त्या बॅट्समनला विचारतात, तसंच आहे. जर उद्या काय झालं तर एखाद दोन स्टार्टिंगला तुला विचारतील, स्टार्टिंगला मला विचारतील, पण नंतरचं काय? नंतर हे फक्त फॅमिलीला सफर करायचं आहे. मग आउट गोईंग चालू होईल सगळं. जे कमवलंय ते त्याच्यापेक्षा थोडंसं इन्शुअर केलं पाहिजे बाबा. हे कोणी करायचं आहे, ईच इंडिव्हिज्युअलचं कर्तव्य आहे, त्या कॅप्टनच्या टीमचं, कॅप्टन और त्या टीमच्या मॅनेजरचं कर्तव्य आहे का थोडीशी सफिशियंट अमाऊंट आपण काढून आपल्या प्लेयर्सना सिक्युअर्ड करूया. आणि इतकी पण आता इन्शुरन्स पहिला महाग होता, आता इतकं पण महाग नाही झालेलं. वर्षाचं प्रीमियम काहीतरी 700-750 रुपये आहे. ते फाइंड आउट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी ऍज अ पर्सन, जर आपण श्री 11चं करायचं असेल ना, तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपले खूप मोठे अंपायर आहेत. करुणा सर आहेत, ते इन्शुरन्स सेक्टरला आहेत. शेखर आंबेडकर आहेत, तेही इन्शुरन्स सेक्टरला आहेत. आपण त्यांच्याकडनं थोडंसं आपल्या टीमसाठी, किंवा मी आपल्या टीमचं सांगतो मी, तर आपण ते इन्शुरन्स करून आपल्या प्लेयर्सला सिक्युअर्ड करूया. भले ते 40 जण आपल्यामध्ये प्रॅक्टिस करतात, पण प्रत्येकाचं आपण करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर येतो मी, तू ब्रँड अँबॅसिडर झाला ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स, त्याच्याबद्दल काय बोलशील? ब्रँड अँबॅसिडर असं नाही सांगणार महेश. ब्रँड अँबॅसिडर कसं आहे, माझी बॉन्डिंग आहे ना प्रशांत खास करून प्रशांत बरोबर खूप चांगली आहे. ऍक्च्युली काय सांगू तुला, म्हणजे मी त्याच्याबरोबर छोटी गोष्ट शेअर करतो. मला काय त्रास असेल की त्याला काय त्रास असेल, मी एकमेकांची शेअर करतो. आणि असं अँबॅसिडर म्हणून त्याने मला कपडे कधीच दिले नाहीत. एक मित्र म्हणून मला कपडे दिले. आज ही सकाळची तुला गोष्ट सांगतो, त्यांनी मला फोन केलेला का प्रशांत ये, नवीन सेल चालू आहे असं तसं. पण तो असंच कपडे, अरे मला पण थोडंसं कधी कधी वाटतं, आता टी शर्टची कॉस्टिंग 350 रुपये रे, 4 टी शर्ट घेतले का 2,000-1,500 रुपये जातात त्याचे. बरोबर. ब्रँड अँबॅसिडर म्हणून मी असं काहीच नाही करत, पण थोडंसं चांगलं वाटतं का आज तो माझ्या पाठीशी आहे. आता मी आज गोष्ट आतापर्यंत मी कधीच ऑन रेकॉर्ड बोललो नाही. गेल्या जे 2 वर्ष मी बॅटिंग करत होतो ना, एक मला चावी दिलेली प्रीतम मस्केनी, मी, बाबू आणि नरेश आपला शिवाजीनगरवाला. आम्ही लोक रात्री 2ची गोष्ट, आम्ही कुर्ल्यावरनं जेवून आलो आणि त्याचे जुने गारमेंट आहे ना बाबूच्या घरावर, तिथे बसलेलो. आणि मस्केने माझ्याशी चॅलेंज लावलेलं का नरेशमध्ये, माझ्यामध्ये आणि प्रीतम मस्केमध्ये 6 या वर्षी कोण जास्ती मारणार असं. मग ती जी चॅलेंज एक्सेप्ट केलेली ना, ते त्या चॅलेंजमुळे मी खूप चांगलं क्रिकेट खेळलो. जेव्हा पण प्रीतम मस्के यायचं ना, जेव्हा मी भेटायचो, किती सिक्स झाल्या तुझ्या, मी त्याला विचारायचो, मला विचारायचं असं. मग नरेशचा कॉम्पिट करत होता, पण मग प्रीतम मस्के आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन. पण ब्लॅक अँड व्हाईटचे आभार मानेन का आज जे यंगस्टर्स, म्हणजे जे आता आहेत प्लेयर्स,
पण ब्लॅक अँड व्हाईटनी कधीच मोठे प्लेयर्स ना, हो मी अजूनही सांगतो का बबलू पाटील हे सगळे प्लेयर्स आहेत, पप्पू तोडकर आहे, ओमकार देसाई आहे, ऋषिकेश वैद्य आहे, पण या सगळ्यांच्या पहिला जर कोणाला सपोर्ट केला असेल ना तर त्यांनी लोकल पोरांनाच सपोर्ट केला. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितलं की हे मोठे प्लेयर कधीच आपले होणार नाहीये, होतील नाही होतील याची शाश्वती नाहीये, पण हे जे आपले प्लेयर आहेत ना हे आपल्या डोळ्यासमोरच मोठे होणार आहेत आणि आपले 100% कपडे घालून खेळणार. आणि बघ ना, एक तू झाला, मी झालो, निखिल झाला, बॉम्बेचा एक भावेश आहे, आता तो भावेश तुर्वेकर नाही, भावेश पण घालतो, तो दुसरा भावेश आहे. मग ब्लॅक अँड व्हाईट जे बोलत होतं ना, एक माझं पण स्वप्न होतं का ब्लॅक अँड व्हाईटला एक थोडंसं कुठेतरी आपण चांगल्या स्टेजवर, अजूनही मी बघतोय का मला ब्लॅक अँड व्हाईट साठी खूप काय करायचं, योगदान द्यायचंय आणि ते मी करणार. तू पण खूप करतोय ब्लॅक अँड व्हाईट साठी आणि आपलं मित्र आहे रे, आणि मित्रांनी आपल्याला खूप सपोर्ट केला, मला तर खूप सपोर्ट केला आणि अजूनही करतो. तर म्हणजे तुला काय वाटतं, म्हणजे तू एखादा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आहे या जे पण आहेस, सो दॅट जेव्हा तुला मागणी येते दुसऱ्या स्पोर्ट्स कडनं त्यावेळेस तुझी लेवल ऑफ थिंकिंग काय असते की बाबा प्रशांत तू ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचं तर घालतोच आहे, पण तू माझ्या स्पोर्ट्सचं पण घालावं. मग त्यावेळेस तू काय विचार करतो, असं स्वतःला काय सांगतो त्यावेळेस, या समोरच्याला काय आन्सर देतो? ऍक्च्युअल मध्ये कसं आहे महेश, आता जिथे मैत्री आली ना ते दुसऱ्याला जागा नाही माझ्यासाठी तरी. मला म्हणजे दुसऱ्याला जागा नाही, बिलकुल नाही. आणि आज 3-3.5-4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली मी ब्लॅक अँड व्हाईटला रिलेटेड आहे. असे येतात ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आली, हे घाल ते घाल. आता दिनेश करून माझा मित्र आहे, त्याचं स्वतःचं गारमेंट आहे. नंतर सिराजनी आता काय नवीन हे केलेलं. मला ऑपॉर्च्युनिटीज मी येतात, पण मी बाबूला कधीच सोडलं नाही, कारण जिथे मैत्री आली तिथे पैसा नाही पाहिजे असं. आणि काय आहे, आता तू ब्रँड अँबॅसिडरचा विषय काढलास ना, असे भरपूर ब्रँड अँबॅसिडर्स आहेत रे. तर हा जो प्रश्न तू मला विचारलायस ना, जे इंडिव्हिज्युअली जे ब्लॅक अँड, आता तू बोलतोयस जे अँबॅसिडर आहेत त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे का तुम्ही ब्रँड अँबॅसिडर आहात, त्या पाठी तुम्ही काय अर्न करता, त्या पाठी तुम्हाला काय भेटतं, कळलं का, त्या पाठी तुम्ही काय गेन करता. म्हणजे असं एक ब्रँड अँबॅसिडर म्हणजे कसं आजकाल एक हे ट्रेंडच झालं रे, युट्यूबमुळे जो ट्रेंडच झालाय. हा ब्लॅक अँड व्हाईटचा अँबॅसिडर आहे, हा सिल्वरचा आहे, हा मयूरचा आहे, हा 70-70चा आहे. पण ब्रँड अँबॅसिडर म्हणजे काय हे मला अजूनही संकल्पना कळली नाही. व्हॉट इज मेंट बाय ब्रँड अँबॅसिडर? गल्लोगल्ली ब्रँड अँबॅसिडर झाले रे, गल्लोगल्ली ब्रँड अँबॅसिडर झाले. मग तुला काय वाटतं की तो खरंच जो शब्द जो आहे ब्रँड अँबॅसिडरचा, तो आता एकदम म्हणजे जसं तू मगाशी बोलल्यासारखं एक ट्रेंड झाले तसं आता झालंय स्पोर्ट्स फील्ड मध्ये? तसं झालेलं आहे रे. कारण काय आहे बघ, आता महेश, जर तू नवीन जनरेशनला जर प्रोत्साहन देणार नाहीस तर मग ते पुढे चालणार नाही. तर कसं आहे, अँबॅसिडर असावे, पण खरे अँबॅसिडर तेच आहेत जे लेजंड आहेत. मी 2-3 नावं घेईन, जसं अविनाश जाधव आहे, चंद्रकांत शिंदे आहे, ओमकार देसाई आहे, भरत लोहार आहे, मंदार गरुडे आहे, असलम शेख आहे. हे खरे तू बोलू शकतो, दीज आर कॉल्ड एज ब्रँड अँबॅसिडर. कारण खरी मेहनत, ऋषी वैद्य आहे, कळलं का. आज तू बघ ना, ब्रँड अँबॅसिडर इन द सेन्स, आज ऋषी वैद्य सिल्वरचा जवळजवळ 20 वर्ष ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे कळलं का, एक संकल्पना, त्याला शूज देतात, बॅट्स अवेलेबल असतात ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्यला. म्हणजे थोडंसं ब्रँड अँबॅसिडर जर तुम्ही बोलता ना, तर आता ते इंडिव्हिज्युअली त्यांनीच डिसाईड केलं पाहिजे, जो ब्रँड अँबॅसिडर आहे तो त्याच्यातून. हा प्रश्न त्यांनाच आपण विचारायला चांगला. नेक्स्ट इंटरव्ह्यू जर कोणाची असेल ना, जो मोठा असेल, तर त्याला हा प्रश्न विचारायला चांगला का जर ब्रँड अँबॅसिडर आहे तर अँबॅसिडर म्हणून तू काय गेन करतोस? आर यू गेटिंग इन्शॉर्ड, आर यू गेटिंग पेड, आर यू गेटिंग क्लोथ्स? हे सगळं इंडिव्हिज्युअली आपण त्याला विचारलं पाहिजे. पण मी जे आपण दोघं जे ब्रँड अँबॅसिडर आहोत ना ब्लॅक अँड व्हाईट, ते आपण दोघं फक्त आपलं मैत्रीचं कर्तव्य बजावतो एवढं मला चांगल्यापणे माहिती. आणि हा जो आपल्यासाठी मित्र आहे ना, तो आयुष्यभर पाठिंबा देणार आहे. प्रशांत पाटील हा कधीच बॅकआउट करणार नाही आणि नेहमी आपल्या संगतीने, आज तू पण बघतोस ना, येतो ग्राउंडवर, काय महेश, काय प्रशांत, सगळ्यांची एक निष्ठा असतो, एकजूट असतो. आणि काय आहे बोलू शकतो ना, तो माझं आणि त्याचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. तो इव्हन
आपण श्री इलेव्हन बद्दल पण खूप हे करत होतो, म्हणजे काय त्याला प्रेम आहे क्रिकेटर्स बद्दल, आपले चेंबूरचे क्रिकेटर. जसं माझी एक इच्छा आहे ना महेश, आता काय आहे, ही गोष्ट मी बोललो नाही पाहिजे. आपला ना आपला आपसापसात जे आहे ना हे खूप थोडंसं बोलतो ना आपण, जर वर गेलो एक टीम बनवली तर आपला सेट तो जमत नाही. आता ही गोष्ट ऑन रेकॉर्ड बोललो नाही पाहिजे म्हणून मी बोलतो. मला ना त्या दिवशी मी एक व्यक्ती आहे, मी नाव नाही घेत, त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं, का चेंबूरची पोरं जी होती ना ती आरके ट्रॉफीला, चेंबूरची पोरं, आता चेंबूर किती मोठं आहे, आरके ट्रॉफी बोलतात वर्ल्ड कप होता, चेंबूरमध्ये आपण आलो, चेंबूरमध्ये टिळक नगर आलं, चेंबूरमध्ये ट्रॉम्बे आलं, चेंबूरमध्ये माहुल आलं. चेंबूरची पोरं म्हणजे कोण, का आम्हाला बँड केलं, माझ्या बॉलरला बॉलिंग नाही टाकून दिली. चेंबूरचं नाव नाही असं खराब झालं पाहिजे रे. चेंबूरने खूप चांगले क्रिकेटर्स दिले आणि खूप चांगले क्रिकेटर्स घडवतोय असं. पण थोडंसं तुम्हाला पण थोडंसं मनावर घ्या, का कोणी व्यक्ती उठतो आपल्या चेंबूरबद्दल काही बोलतो, असं नाही झालं पाहिजे. मी कधी जो व्यक्ती समोर आला की मी त्याला विचारणार, का असं मी तर चेंबूरला राहतो बाबा, आम्ही कधी तुझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं, कधी तुला खेळायला नाही दिलं. आणि स्पेशली जो व्यक्ती बोलतो ते आरके ट्रॉफी, जी आरके ट्रॉफी, ज्या आरके ट्रॉफीनी चेंबूरची ओळख दिली, जे मुंबई क्रिकेटला प्लॅटफॉर्म दिला, म्हणजे 96-97 ला 25,000 कोण देणार आहे महेश. तुला माहिती आहे तुझ्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे. तू मला एपिसोड झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव विचार, तुला मी ती क्लिप पाठवीन त्या व्यक्तीची. त्यांनी चेंबूरचं नाव, उद्या तुम्ही लोक पण बोलाल का असं व्यक्ती नाही असं बोललं पाहिजे होतं. खूप मला वाईट वाटलं, कारण ते डायरेक्ट चेंबूरचं नाव घेतलं रे त्यांनी. बोल. ठीक आहे. कसं असतं लाईफ मध्ये, आता आपण बोलतो प्रत्येकाचे एक व्ह्यूज असतात वेगवेगळे, प्रत्येकाची लेवल ऑफ थिंकिंग असते. सो दॅट मला वाटतं की आपण आपल्या चेंबूरसाठी काय करू शकतो याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, की बाहेरचा येऊन आपल्या चेंबूरसाठी काय बोलतो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही ऍक्च्युली नाही, पण बघायला गेलं. चेंबूरसाठीच का, असं चेंबूरसाठी नाही बोललं पाहिजे ना. चेंबूर, मी माझं काय बोलण्यावर ऑब्जेक्शन नाहीये, पण हा. चेंबूरसाठी नाही बोललं पाहिजे. चेंबूर अच्छा. दॅट वॉज ओनली रिलेटेड टू टुर्नामेंट. हा. कळलं का तुला. आता दॅट वॉज ओनली रिलेटेड टू टुर्नामेंट आरके ट्रॉफी, मग तू चेंबूरचं नाव नाही घेतलं पाहिजे होतं. अच्छा. चेंबूर, कळलं का. आता मी तुला सांगतो ना, आता मी एका व्यक्तीचं नाव घ्यायला विसरलो. मी सारा स्मॅशर्स थ्रू खेळतो, विराज मुंगेकर त्याचे हे आहेत. तोही व्यक्ती मला खूप सपोर्टिव्ह आहे. तोही व्यक्ती आज जसं अमोल मात्रे तुमच्यासाठी करतात ना महेश, तो व्यक्तीही तसंच सगळं काही करतो आमच्यासाठी. बँकेत कार्यरत असून तो फॅमिली लाईफ असून आमच्यासाठी खूप टाइम काढतो आणि खूप सपोर्टिव्ह आहे. आता इतकं माझं जे क्रिकेट संपत होतं ना, म्हणजे मी तुमच्यामधनं पण लांब थोडंसं खेळत नव्हतो, पण या व्यक्तीनी माझं क्रिकेट बंद होऊन नाही दिलं असं. कळलं का. हा, तो बघ, मी घाटकोपरला राहतो, माझी टीम आहे चेंबूरची, हे करतो. त्या विराजने पण मला खूप सपोर्ट केला. बघ, मी तो विषय असा उगाच नाही काढला. मला आपले जे आपसासोबत मतभेद आहेत ना, हे मिटून आपल्याला एक चेंबूरचा संघ तयार करायचा आहे, जेणेकरून ना चेंबूरचं नाव असं कोणी घेतलं नाही पाहिजे. मला असंच ते सांगायचं. मी कोणाच्या ऑपोजिट नाहीये, मी कोणाला भांडायसाठी नाही किंवा मी याच्यासाठी नाही सांगत, पण प्लीज चेंबूरचं नाव असं तुम्ही नका घेऊ. कारण चेंबूरने खूप चांगले क्रिकेटर्स दिले, चेंबूर खूप चांगले क्रिकेटर्स खेळतात. आज मंगेश आहे, आज तू आहे, दीपक राजवर आहे, सॅम्युअल आहे, कळलं का, सॅम्युअल आहे, भावेश तुर्भेकर आहे, मार्शल आहे, आदिनाथ आहे, असे भरपूर क्रिकेटर्स दिलेत. कडक आहे, मुलुंड आहे, असे भरपूर क्रिकेटर्स दिलेत. मी फक्त इतकंच सांगेन का आपण एक प्रयत्न करूया की आपण एक चेंबूर संघ बांधूया. ते टिळक नगर प्रयत्न करे, टिळक नगर DSPL पण टीम करते, आपण पण एक महेश करूया. इम्पॉसिबल नाही आहे रे, इम्पॉसिबल नाही, आपण करू शकतो आणि आपण ते केलं पाहिजे. आता गन्नीबाई आहे, फक्त प्लीज तुम्ही लोक थोडं इनिशिएटिव्ह घ्या. काय आहे माहितीये, आता आपण थोडंसं चेंबूरचं क्रिकेट कुठेच दिसत नाही. चेंबूरची ती साईड बनवा, चेंबूरची साईड ती खेळली पाहिजे. मला तरी असं वाटतं का चेंबूर, तुम्ही लोक जे आत्ता करताय ना, थोडंसं एक वरचा प्लॅटफॉर्म आपण गाठू. जसं चंद्रकांत शिंदे आहेत आपल्या बरोबर, गरज पडली तर आपण बाळू आहे, आपण त्यांची थोडीसं हेल्प घेऊ, त्यांचे थोडेसे सजेशन घेऊ आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म बिल्ड करून चांगलं क्रिकेट खेळू आणि नाव करूया चेंबूरचं. मला बाकी माझं काही इंटेन्शन नाही. फक्त सॉरी, मी तुला हे म्हणजे हा विषय मी तुला ह्याच्याबद्दल बोललो, पण मला राग फक्त इतका झाला का माझं चेंबूर आहे ना, तुझं चेंबूर आहे असं. आता प्रेक्षकांचं पण ऍक्च्युली मत आहे की खरंच चेंबूरची एक साईड झाली तर खूप बेटर होईल, चांगलं होईल. म्हणजे चेंबूरच्या केलं पाहिजे. बघ,
मी आत्ताही सांगतो, मी त्या दिवशी पण नाण्याला बोललो, मी तर त्या साईडमध्ये बसणार पण नाही. तू झालास, आपले 5-6 प्लेयर झाले, सॅम्युअल झाला, भावेश झाला, कळलं का? त्याच्यानंतर एक भावेशच्या टीम मध्ये एक यंगस्टर आहे तो झाला, मंगेश झाला, कडक झाला. तुम्ही लोक आज त्या टीम मध्ये खरोखर फिट बसता. निखिल झाला, घाटल्यातले पण 4-5 प्लेयर्स खूप चांगले आहेत. इट्स जस्ट दॅट का एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला गॉडफादर आणि एक थोडंसं पुशअप पाहिजे रे. तू जसं आपल्या पोरांसाठी पुशअप करतो ना, एक तूही प्रयत्न कर का त्या पोरांना थोडंसं एकत्र येऊन चांगलं पुशअप करूया, एक चांगला संघ बनूया. बाकी मी तर असणारच. तुला इतकंही माहिती आहे का, माझे एवढं फ्रेंड सर्कल चांगले, केतन म्हात्रे आहे, बाबू आहे, सुधीर आहे, माझे कित्येक चांगले मित्र आहेत जे मी जर सांगितलं तर खरोखर एंट्री करणार. आणि तुलाही माहिती आहे ते एंट्री करतात. खूप चांगले चांगले मित्र आहेत, एंट्री करतील आपल्यासाठी. तुम्ही लोक फक्त एक इनिशिएटिव्ह घ्या, कळलं का? मी साईडमध्ये असो नसो हे काही फरक नाही पडत, पण तुम्ही ते इनिशिएटिव्ह घ्या की एक साईड तयार करा. पुढच्या सीझनला आता रब्बर बॉल पासूनच तयार करा. मी 100% तुमच्या बरोबर आहे. जी गोष्ट आपल्या चेंबूरसाठी इतरांनी नाही केली ना, ती तू करून दाखव, ती दीपूनी करून दाखवा. असंच सांगेन मी तुम्हाला, ती तुम्ही लोकांनी करून दाखवा. मला ते एक असं समजा का ते माझं ड्रीम आहे, किंवा असे भरपूर चेंबूरकर आहेत जे आज इंटरव्ह्यू बघत असतील, जे ऑनलाईन आहेत, ज्यांना हे सगळ्यांच्या मनात असं टीम करायचं, पण कोणाला प्लॅटफॉर्म नाही भेटत ते बोलायसाठी. आज मला भेटले, पण तुम्ही लोक ते करा. आज भरपूर जण आपल्या बरोबर, रवी शेलार पण बोलला नाही आपण केलं पाहिजे, करा यार. मला तर माझं स्वप्न आहे की एक चेंबूरची टीम, ती सुप्रीमो ट्रॉफी असेल, ती रतनबुवा असेल, तर तुम्ही लोकांना मला खेळताना बघितलं पाहिजे. आपला संघ घेऊन बघायचं. बरोबर. असं बोल. प्रशांत, आपण इथे एक 2 मिनिटाची विश्रांती घेऊया. परत आपण येणार आहोत, कारण भरपूर सारे असे प्रेक्षकांचे प्रश्न आहे, त्याच्यावर आपल्याला परत एकदा बोलायचं आहे. नक्की. 2 मिनिटांनी आपण परत जॉईन. ओके. येस.